विद्यार्थी मित्रों, कविता लेखन करणं हा माझा छंद आहे. 40 ते 45 कविता इंग्लिशमध्ये मी लिहिलेले आणि मराठीमध्ये 70 ते 75च्या आसपास मराठी कविता लिहिलेली. मला जाता जाता अशा काही कविता आणि माझा जरा स्वभाव हा जरा थोडासा विनोदी आहे आणि एखाद्याने जर काय तर म्हटलं की मला एक वेगळी इम्पल्स येतो, उर्मी येते. मग एकानं एक विनोदी शायरी सांगितली. मला जाता एक शायरी तर सुचली, एक मला रुखवत सुचलं. रुखवत माहिती ना तुम्हाला? मला जाता एक रुखवत सांगतो. आलाला रुखवत, रुखवतावर होती सोन्याची किल्ली. आलाला रुखवत, रुखवतावर होती सोन्याची किल्ली आणि हे माझे मित्र आहेत, त्यांच्या गळ्यात उंदराची पिल्ली. मगाशी शायरी सांगितली, मी एक मला अवघड शायरी सांगतो. हर नजर नजर में मुझे एक नजर की तलाश थी. हर नजर नजर में मुझे एक नजर की तलाश थी. नजर तो मिल गई लेकिन ये नजर वो नजर नहीं थी जिस नजर की मुझे तलाश. क्या बात है. तुमच्यासाठी कुछ हार गई तकदीर मेरी, कुछ टूट गए मेरे सपने. कुछ हार गई तकदीर मेरी, कुछ टूट गए मेरे सपने. कुछ दुनिया ने बर्बाद किया, कुछ लौट गए मेरे अपने. तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असेल तर एक छोटस एक लेसन इंग्लिश मध्ये आपण म्हणतो एक व्हॅल्युबल म्हणजे मेसेज एक मग माझी कविता मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवणार. महाभारतात एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पितामह भीष्म एका त्यांना कुरुक्षेत्र युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये ते बाणावर पडले होते आणि पितामह भीष्मांना एक अमरत्व प्राप्त झाले होते आणि पितामह भीष्म वेदनेने पिवळत होते. त्यांना त्यांचं रक्त बंबणाचं शरीर झाले होते आणि त्यांनी देवांना याचना केली. की देवा मला मरण दे. परंतु देवाने त्यांना एक आशीर्वाद दिलेला होता की त्याला अमरत्व प्राप्त झालेलं होतं आणि शेवटी देवाना यांनी इतकी विवळणी केली आणि विवळणी केल्यानंतर त्यांनी शेवटी देवतेच्या समोर उभा राहिले. म्हटले की तुला हे मिळालेला श्राप आहे, तुला मिळालेला हा श्राप आहे. तर काय श्राप आहे? तर त्यांना सांगितलं की तू तुझ्या पाठीमागे जन्माचा. मग पितामह भीष्मांना पाठीमागे जन्माचा सांगितलं तर त्यांना एकूण 52 जन्म मिळाले. किती जन्म मिळाले? 52. आणि पहिल्या जन्मात गेली तेव्हा ते युवराज होते, राजाचे पुत्र. ते सांगितलं मी युवराज आहे. दुसऱ्या जन्मात गेले पुन्हा मी युवराज आहे. तर देवांना सांगितलं मी आता 2 जन्मात पाठीमाग गेले, आता काय करू? तर ते देवांना सांगितलं पुन्हा 2 जन्माचा पाठीमागल्या, पुन्हा ते पाठीमागे जन्मात गेले. असं करत 52व्या जन्मात गेले. 52व्या जन्मात सुद्धा ते युवराज होते. काय होते? युवराज. तर ज्या 52व्या जन्मामध्ये युवराज असताना ते घोड्यावरून चालले होते आणि घोड्यावरून जात असताना त्यांनी घोड्यावरनं काही क्षण घोडा थांबला तिथं. घोडा का थांबला म्हणून त्यांनी घोड्यावरून खाली उतरल्यानंतर एक सरडा पुढे थांबलेला होता. त्यांनी बाण घेतल्याच्या सरड्याला असं उचललं जसं की बारकी मुलं चिन्नी विट्टी दंडूचा खेळ करतात. जसं ती चिन्नी उचलतात तशी बाणानं त्यांनी काय केलं लक्षात ठेवा. त्या सरड्याला असं उचललं आणि ती उचलल्यावरती सरडा जाऊन एका निवडणाच्या झाडावर बसला. झाडावर पडला जाऊन आणि त्याच्या अंगामध्ये लक्षात ठेवा एक निवडणाची काठी होती. ती काठी तिच्या अंगामध्ये घुसली आणि तो रक्तबंबाळ झाला आणि मग त्याला कळलं. मग देवाने त्याला सांगितलं की त्या सरड्याचा श्राप तुला लागलेला आहे म्हणून तुला जन्म म्हणजे तुला चिरंजीव प्राप्त झाले आणि तू बाणावर जायचं, तुला मृत्यू होईल. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुमचा जन्मावर विश्वास, आध्यात्मिकवर विश्वास असेल, पाठीमागे जन्मावर विश्वास असेल तर आपल्या हातून आपण काय केलं लेसन कुठला घ्यायचा आहे तर आपल्या हातून कुठली सुद्धा वाईट घटना कधी करायची अजिबात करायला नाही. जाता जाता लक्षात ठेवायला गेली तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आणि 2 मिनिटांमध्ये जाईल मग तुम्हाला माझं वाचन दाखवतो. तर 2 हॉटेल असतात, 2 रेस्टॉरंट.
एक रेस्टॉरंट पुढं असतं आणि दुसरे पाठीमागं असतं, म्हणजे एकमेकाच्या समोर रेस्टॉरंट असतं. कुठल्या रेस्टॉरंटचा मालक म्हणतो की तो फोन करून सांगतो की मालक तुमच्या रेस्टॉरंटमध्ये एका गर्दीचा फायदा उचलून एक व्यक्ती एक भक्त तो फुकट खाऊन जातो. तो काय करून जातो? फुकट खाऊन जातो. तर तुम्ही त्याला काय बोलत नाही का? तर ठीक आहे मी बोलतो मी. असं पुन्हा दोनदा तीनदा तो बघतो, पुन्हा हॉटेलचा तो मालक असतो, रेस्टॉरंटचा मालक, तो वारंवार बघतो त्याला. पुन्हा म्हणतो बघा बघा ते लक्ष आहे का तुमचं? कुठल्या टेबल नंबर 5 वर तो बसलाय बघा, फुकट खाऊन चाललाय बघा. तर मी त्याला आता कावतो म्हणतो, पण तो मालक त्या आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसणारा जो असतो व्यक्ती फुकट खाऊन जात असतो, त्याला कधी कावत नाही, तो कधीच रागावत नाही. पुन्हा एकदा तो पलीकडे रेस्टॉरंटवाला बघत असतो आणि तुम्ही तो फोन करतो बघा मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं तो रेस्टॉरंट मधला व्यक्ती फुकट खाऊन चाललाय, पण तुम्ही त्याला अजिबात कावत नाही. असं तुम्ही करायला लागला तर तुमच्या आज हॉटेलमध्ये तो फुकट काय, उद्या माझ्या हॉटेलमध्ये उद्या तसा तो फुकट काय. तर ठीक आहे म्हणतो, तुम्ही जर या म्हणतोय तो येतो इकडे त्याच्या हॉटेलमध्ये येतो, पलीकडे हॉटेलचा मालक बघा म्हणतो तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये हा माणूस फुकट खायला कधीपासून बघायला लागलाय? तर तो म्हणतो 1 महिना झालं तुमच्या हॉटेलमध्ये हा व्यक्ती फुकट खायला मी बघतोय. तर हा मालक म्हणतो तुम्ही 1 महिना बघायलाय, मी 5 महिना बघायला लागलोय हा माणूस फुकट खायला लागलाय. तर तुम्ही मग तो म्हणतो असं का? तर तो म्हणतो ज्या वेळेला माझ्या हॉटेलमध्ये तो फुकट खातो आणि हॉटेलच्या दाराच्या पलीकडे ऑडिशनला जाऊन उभा राहतो आणि माझ्यासाठी तो आशीर्वाद मागतो. आशीर्वाद काय मागतो माहिती आहे? हे देवा किंवा हॉटेलला अशीच गर्दी राहू दे आणि ह्या गर्दीमध्ये माझं कसं माझ्या कवितेचं नाव आहे शिक्षण सत्राच्या निमित्तानं आज आपल्याला एक संधी दिलेली आहे. संधी एक वाचनाचा भाग आहे. वाचन नावाची कविता मी सादर केल्या. 12वी कॉमर्स बीच्या वर्गात जर तुम्ही गेलात तर ही कविता मी माझ्या मुलांनी लक्षात ठेवा एक बॅनर तयार करून ती एका भिंतीवरती चिटकवलेली आहे आणि कवितेचं नाव आहे वाचन. कवितेचं नाव आहे बघा वाचाल तर वाचाल. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलंय वाचाल तर वाचाल नाहीतर वाचाल. तर ही कवितेचं नाव आहे बघा. आयुष्याचे पुस्तक सांगून मज गेले वाचन लेखनाचे महत्व